आपले आहेत श्री दिनकर गांगल, त्यांचाही परिचय मी करू देते। श्री दिनकर गांगल हे thinkmaharashtra.com या वेब पोर्टलचे मुख्य संपादक आहेत। त्यांनी thinkmaharashtra.com हे वेब पोर्टल 15 वर्षापूर्वी सुरू केले। गांगल हे मूळतः पत्रकार आहेत। त्यांनी पुण्यातील केसरी, सकाळ, मुंबईचा महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात सुमारे 30 वर्ष पत्रकारिता केली आहे। त्यांनी वार्ता संकलनापासून सर्व विभागातील कामांचा अनुभव असला तरी मुख्यतः रविवार पुरवणीचे संयोजन यात त्यांचा विशेष हातखंडा। साहित्य, संस्कृती, समाज या संबंधातली विषय ही त्यांची विशेष आवड राहिली आहे। त्यांना फीचर रायटिंग या संबंधातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय थॉमस फाउंडेशनची पाठ्यवृत्ती मिळाली होती आणि त्या आधारे त्यांनी देश विदेशात प्रवास देखील केला आहे। मासिक संपादन या विषयात त्यांचा हातखंडा मानला जातो। ते रुची या मासिकाचे 30 वर्ष संपादक होते। ग्रंथाली आणि प्रभात चित्रमंडळ या 2 संस्थांचे ते संस्थापक सभासद। यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ग्रंथालीची स्थापना केली। ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली। त्यात अनेक मोठे लेखक घडले आणि त्यांनी ग्रंथालीसाठी सुमारे 400 पुस्तकांचे संपादन केले। गांगल यांनी 15 वर्षापूर्वी ग्रंथाली ट्रस्टमधून ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी thinkmaharashtra.com हे पोर्टल सुरू केले। यामधून जगभर पसरलेल्या महाराष्ट्राचे समग्र चित्रे उभे करण्याचा त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा संकल्प आहे। हे पोर्टल विजन महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे ना नफा तत्वावर चालवले जाते। साहित्य, संस्कृती आणि माध्यमे गांगल यांच्या विशेष आस्थेचे विषय, त्यामुळे त्यांनी तत्संबंधात लेखन केले आहे। त्यांची माया माध्यमांची कॅन्सर डायरी चे लेखन संपादन, शोध मराठीपणाचा अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन, क्षितिज अपार, स्क्रीन इज द वर्ल्ड व महाराष्ट्राची संस्कृती संचितचे 4 खंडाचे संपादन अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत। भविष्यवर्धी विचार प्रवर्तक लेखन सध्या जगभर मौलिक मानले जाते। मराठीत तशा प्रकारचे लेखन करणारे मोजके लेखक आहेत, त्यामध्ये गांगल यांचा समावेश होतो। त्या दृष्टीने त्यांचे स्क्रीन इज द वर्ल्ड हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे। त्यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघ व मराठवाडा साहित्य परिषद यांचे संपादनाचे पुरस्कार आणि वाङ्मय क्षेत्रातील कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्कार, जागतिक मराठी परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार व सिद्धिविनायक ट्रस्टचा वाल्मिकी पुरस्कार असे पुरस्कार देखील लाभलेले आहेत। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 13व्या वार्षिक संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते। तुम्ही इथे आलात सर, मनापासून स्वागत। आणि वर्षा कुळेकर यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत